आजोबा, वयामुळे माझ्या तोंडात फक्त 2च दात शिल्लक राहिले होते. ते काढायला डॉक्टर 2,000 मागत होते. पण सुनबाईंनी केलेल्या चकल्या खाल्ल्याने हे काम मोफत झाले. बस, अरे, लग्न आहे म्हणून सांगितलं होतंस. मोठी सुट्टी टाकली होतीस. निदान फोटो तरी दाखव तुम्हा दोघांचे. बंड्या, सर, तुळशीचं लग्न होतं. विवाहित स्त्री साठी आनंदाचे हेच 3 शब्द. उद्या डब्बा नकोय. सैराटमध्ये पण मामानेच जीव घेतला. बाहुबलीमध्ये पण मामानेच मारलं. लहान पोट्टे विचार करून राहिले, दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या घरी जायचं की नाही. हालांकि माँ ने कभी तंत्र विद्या नहीं सीखी है, लेकिन जिस लड़की पर उनका बेटा फिदा होता है, माँ एक नज़र में बता देती है कि वो चुड़ैल है. पाऊस जर असाच सुरू राहिला तर दिवाळीत घरात फटाके लावून बाहेर पडावे लागेल. बायको, अहो, ऐकलत का? शेजाऱ्यांची पोरगी पळून गेली. नवरा, गप्प बस भवानी, सकाळपासून आपलं बी पोरग गायब आहे. त्याला शोध आधी. मुलगा वडिलांना, बाबा, तुम्ही पण एक टिकल्यांची पिस्तूल घ्या ना. बाबा, नको रे, माझ्याकडे एक टिकली लावलेली मशीन गन आहे. एक बाई कपडे धुताना दुसरीला, तू वापरते तोच साबण मी पण वापरते, मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे. दुसरी, अगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे समजून धोपडते म्हणून. काकू, काय ग, लग्न झाले ना तुझे. मुलगी, होय काकू. काकू, काय करतो तुझा नवरा. मुलगी, माझ्याशी लग्न करून पश्चाताप.